ऑपरेशन हॉस्पिटल चळवळ सुरू झाली आणि त्या गोष्टीला आता साधारण 7व्या वर्षामध्ये पदार्पण आहे आमचं. आणि आलोही आहे आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू असलेले जे बिटको हॉस्पिटल आहे तिथे आलेलो आहे नाशिक रोडला. इथेही कशासाठी आलोय तर सिटी स्कॅन चालू करा, तुमचं ब्लड बँक चालू करा, नंतर छोट्या मुलांचं ICU चालू करा. ह्याच आमच्या काही गोष्टी आहेत. आता या देशामध्ये शिक्षण आणि आरोग्य मोफत द्यायला लावलं होतं, पण कोणी माईचा लाल ते मोफत देत नाही. साधारण 75 ते 80 सालापर्यंत, फार फार तर 85 सालापर्यंत या सगळ्या सुविधा बऱ्या वाईट अनुभवासहित मिळाल्या. त्याच्यानंतर तर कधी क्वालिटी असं ट्रीटमेंट आरोग्याच्या सोयी मिळाल्याच नाही. शाळा मात्र 90-95 पर्यंत मोफत क्वालिटी दर्जेदार शाळा, तिच्यातले दर्जेदार सगळं शिक्षण मिळत होतं. पण आता ते सगळं लुप्त झालंय. आज सकाळी सकाळी एक मला फोन आला माझ्या वकील मैत्रिणीचा. ती मला म्हणाली, भावे सर एक काम होतं. म्हटलं काय? म्हणे माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, तिला मेडिकलला ऍडमिशन हवंय म्हणे. तर म्हटलं बरं, तर जितेंद्र भावे असा कोणत्या लायकीचा माणूस आहे की तू मेडिकलची सीट त्याच्याकडे मागते? मी एवढा मोठा माणूस नाही म्हटलं, कारण मेडिकलची सीट मागणं हा मॅनेजमेंट कोट्याचा विषय असेल ना, हे मॅनेजमेंट से मिळेगा ना. तर म्हटलं हा तर माझा विषय होऊ शकत नाही, पण तरी पण म्हटलं बोल काय मदत करू. तर म्हणे मॅनेजमेंटशी बोलाल का? 1,60,00,000 रुपये एका मेडिकल कॉलेजचा रेट आहे, दुसऱ्या मेडिकल कॉलेजचा 1,25,00,000 आहे म्हणे, आणि दोन्ही नाशिक तालुक्यात आहे. आश्चर्य की बात है, ये दोनों नाशिक तालुका में है. तर किती भयानक आणि किती भीषण आहे. आता हे जर 1.25 कोटी आणि 1,60,00,000 या रकमा त्यांनी सुरुवातीला फक्त मॅनेजमेंटची सीट द्यायची आहे म्हणून खर्च केले, तर 5 वर्षाची त्याची सगळी फीज, त्याचं राहणं खाणं पिणं सगळा विचार केला, आणि त्यानंतर तो PG करणार आहे. पोस्ट ग्रेजुएट तो ग्रेजुएट तो ऐसा नहीं हो पाएगा वो, तो या वो नहीं हो पाएगी. तर त्याचे मला वाटतं 1-1.5 कोटी धरायला लागते. एकूण 6-6.5 कोटीचा हा डॉक्टर बाहेर येईल. मग हे प्रोडक्ट चांगल्या विचारांनी बाहेर येईल का? हे प्रोडक्ट तलवार घेऊन आणि जंब्या घेऊनच बाहेर येईल ना. आत्ता कसे वसूल करतो माझे 6-6.5 कोटी, आणि मग हे जर दुष्टचक्र चालूच राहिलं तर ऑपरेशन हॉस्पिटल हे जे आपल्याला शटर डाऊन करायचं आम्हाला असं वाटतं की ऑपरेशन हॉस्पिटल ही चळवळ बंद झाली पाहिजे. कारण त्याच्यामध्ये पारदर्शकता प्रामाणिकता जर आली तर ऑपरेशन हॉस्पिटल बंदच होऊन जाईल. आम्हाला करायचंच आहे, पण तसं होईल का? मग 6.5 कोटी खर्च केल्यावर हे दुष्टचक्र बंद होईल का? बिलकुल. आणि एवढे पैसे येता कुठून यांच्याकडे, या पालकांकडे 6 कोटी 10 कोटी येता कुठून? हा लय मोठा प्रश्न आहे. 6 ते 10 कोटी पालक कुठून खर्च करतात? व्याजाने आणतात का? गळे कापतात का? त्यांचे फार्म हाऊस वगैरे विकतात का? ते सुद्धा रात्रंदिवस लाचखोरी करतात आणि भ्रष्टाचार करतात आणि त्याच्यातनं पैसे काढतात. हे दुष्टचक्र थांबवायचं असेल तर मोफत दर्जेदार शिक्षणाचा आग्रह धरा, मोफत दर्जेदार आरोग्य यंत्रणांचा आग्रह धरा. वंदे मातरम. एकच ऍड करतो. मला कोणत्याही लेकराचं नुकसान नाही करायचंय, परंतु सर आपल्या इथले जे माजी जिल्हा परिषदचे एक शिक्षण काय अधिकारी असतात, त्यांची लेख त्याच मॅनेजमेंट सीटवर आज MBBS करते. हा ना. एका माजी शिक्षण अधिकाऱ्याची ही मुलगी अशाच मॅनेजमेंट कोट्यातल्या सीट मधून MBBS होते. मग ती बरोबर आहे, तलवार घेऊन आणि नाशिक जिल्ह्यातल्या त्या एका हॉस्पिटलमध्ये. हा म्हणजे बघा आता. जय श्रीराम.